नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण साहित्यिक आणि त्यांची टोपण नावं बघणार आहोत. त्याच्यामध्ये जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारलेले TCSनी ते सुद्धा आपण कव्हर करणार आहोत आणि ॲडिशनल माहिती जी ऑप्शनमध्ये आलेली आहे ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. या लेक्चरची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे. ही टेलिग्राम चॅनलची लिंक आहे आणि हे युजर नेम आहे. टेलिग्रामवरती हे 3 वर्ड आपले सर्च करायचे, ॲनोनॅमस, MPSC आणि ॲस्पिरंट. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला काही ॲडिशनल माहिती सांगणार आहे, ती तुम्ही त्या PDF वरती किंवा मग तुमच्या नोटबुकमध्ये ॲड करून घ्यायची आहे. तर आपण डायरेक्टली स्टार्ट करूयात. आपला पहिला प्रश्न आहे, केशव कुमार हे यांचे टोपण नाव आहे. तर कुणाचं टोपण नाव आहे केशव कुमार? तर इथं मी त्याचं उत्तर लावून दिलं आहे तुम्हाला. प्रल्हाद केशव अत्रे यांचं केशव कुमार हे टोपण नाव आहे. मग कृष्णाजी केशव दामले यांचं टोपण नाव काय? तर केशवसूत असं आहे. ते लक्षात ठेवायचं. आणि केशवसूत यांनाच आधुनिक मराठी कवितांचे जनकसुद्धा म्हटलं जातं. तर मग गोपाळ गणेश आगरकर आपण बघूयात. तर गोपाळ गणेश आगरकरांना काय म्हटलं जायचं? तर त्यांना बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत म्हटलं जायचं किंवा मग सुधारक सुद्धा त्यांना म्हटलं जायचं. सुधारक हे त्यांचं वृत्तपत्र होतं, ते लक्षात ठेवा. पहिलं ऑप्शन आहे आपलं गोपाळ कृष्ण गोखले. आता यांच्यावरून तुम्हाला काय आठवतं रे? कुणाचे गुरु होते हे? हे गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधीजी यांचे गुरु होते आणि त्यांनी भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना 1905 साली केली होती. आता हा प्रश्न सुद्धा आहे ना खूप वेळेस विचारला गेलेला आहे सरळ सेवामध्ये किंवा मग MPSCच्या एक्झाममध्ये, तो लक्षात ठेवायचा. आता आपण पुढच्या प्रश्नावरती जाऊयात. कुसुमाग्रज या टोपण नावाने काव्यलेखन करणारे कोण आहेत? तर कुसुमाग्रज या टोपण नावानं काव्यलेखन करणारे वि. शिरवाडकर आहेत. हा इथं मी तुम्हाला रेफरन्स दिला आहे. मी स्क्रीनशॉट याच्याकरता घेतले की ते PYQ आहेत हे तुम्हाला दाखवण्यासाठी. पुढचा आपला प्रश्न आहे, कृष्णाजी केशव दामले यांनी कोणत्या टोपण नावाने काव्यलेखन केले? तर कृष्णाजी केशव दामले यांनी केशवसूत या नावाने काव्यलेखन केलेलं आहे. पुढचा आपण प्रश्न बघूयात. मराठीचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर मराठीचे पाणिनी म्हणून दादोबा तरखडकर यांना ओळखलं जातं. आणि दादोबा तरखडकर यांनी मानवधर्म नावाची संस्था स्थापन केलेली होती, ती सुद्धा लक्षात ठेवायची. बाळशास्त्री जांभेकरांचं दर्पण नावाचं वृत्तपत्र, म्हणजे मराठीतलं पहिलं वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं होतं आणि त्याचं नाव होतं दर्पण असं. पुढे आहे आपलं महात्मा फुले यांनी 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. हे सुद्धा लिहून घ्या. आणि हे इयर यांना वारंवार विचारलं जातं. पुढे आहे वि. शिरवाडकर या साहित्यकाचं टोपण नाव कुसुमाग्रज, आत्ताच ते आपण बघितलं. पुढे आहे फकीरा ही कादंबरी कोणी लिहिली? असं PCMC 2023 या एक्झाममध्ये विचारलं गेलं होतं. तर फकीरा ही कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली आहे. तर अण्णाभाऊ साठे यांचं खूप सारं साहित्य होतं. तर इतर साहित्यामध्ये त्यांचा वारणीचा वाघ, माकडीची माळ, चित्रा, वैजयंता, संघर्ष या अशा कादंबऱ्या होत्या. आवडी, पाझर, गजाड, वैर आणि निखारा हे त्यांचं इतर साहित्य होतं. अग्निदिव्य किंवा चिखलातील कमल हे सर्व साहित्य अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेलं आहे. तर ते लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये फकीरा ही कादंबरी वारंवार विचारली जाते, ती महत्त्वाची, ती लक्षात ठेवायची. पुढचा प्रश्न आहे आपला, ओल हरवलेली माती हा निर्जा यांचा काय आहे? तर त्यांनी विचारलंय निबंध संग्रह का, ललित लेख आहे का, कविता संग्रह का, कथा संग्रह? तर तो ॲक्च्युली कथा संग्रह आहे. आता हा प्रश्न WRD 2022 या एक्झाममध्ये विचारलेला होता, म्हणून आपण इथे घेतलेला आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, मराठीची लिपी कोणती? हे त्यांनी WRD 2022 या एक्झाममध्ये विचारलं होतं. तर मराठीची लिपी होती देवनागरी, ते लक्षात ठेवायचं. पुढे आपला प्रश्न आहे, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ययाती या कादंबरीचे लेखक वि. स. खांडेकर आहे. आणि वि. स. खांडेकर हेच आपले महाराष्ट्राचे पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहे. 1974 साली त्यांनी ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना भेटला होता. ययातीचे लेखक कोण आहे? मग वि. स. खांडेकर, लक्षात ठेवायचं. पुढे आपला प्रश्न त्यांनी विचारला आहे, कोसला, झूल इत्यादी कादंबऱ्याचे लेखक कोण आहेत? RTI 2022 या एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर कोसला आणि झूल ही कादंबरी भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेली आहे. आणि त्यांच्या अजून जर इतर फॅक्ट जर बघायचे झाले तर हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीसाठी त्यांना 50वा ज्ञानपीठ 2014 या साली दिला होता. आणि त्यांचं इतर साहित्यकृती जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये बिडार आणि जरीला ही त्यांची इतर साहित्यकृती आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, किस्से शास्त्रज्ञांचे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? म्हाडा 2022 या एक्झाममध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. तर या पुस्तकाचे लेखक डॉक्टर सुनील विभोते हे आहेत. पुढचा आपला प्रश्न आहे, प्राक्तनांचे संदर्भ हा टिंबटिंब यांचा कविता संग्रह आहे. तर तो
कोणाचा कविता संग्रह आहे? द.भा. धामनस्कर यांचा कविता संग्रह आहे. पुढे विचारलंय त्यांनी, मराठी चित्रपटसृष्टीचे जनक कोणाला मानले जाते? माडा 2022चा प्रश्न आहे. तर दादासाहेब फाळके यांना मराठी चित्रपटसृष्टीचे जनक मानलं जातं. तर तुमचा करंटचा इथे एक क्वेश्चन कव्हर करूयात आपण, की 2023चा दादासाहेब फाळके अवॉर्ड हा कुणाला मिळाला आहे? तर तो मोहनलाल यांना प्रदान करण्यात आलेला आहे. आणि तो ॲक्च्युली 2023चा अवॉर्ड आहे ना 2025ला प्रदान केला. आत्ता मागच्या महिन्यामध्ये सप्टेंबरमध्ये हा अवॉर्ड यांना देण्यात आलेला आहे. पुढे आपण बघूयात. आता ना मी काही आता रिसेंटलीच आपण काही व्हिडिओ टाकले. त्याच्यामध्ये मी काल तुम्हाला एक विरुद्धार्थी शब्दांचे TCSचे जे PYQ होते ते टाकले होते. त्याच्यामध्ये मी 1-2 क्वेश्चनला फंबल झालो होतो. जसं की रक्त हा प्रश्न आला होता. तर त्याचा समानार्थी मला आठवत नव्हता. मी फंबल झालो होतो. तर इथं प्राची बर्डे आपल्या व्ह्यूवर आहे. त्यांनी इथं एकदम योग्य पद्धतीने मेन्शन केलं, की त्याचा समानार्थी शब्द हा होतो. आणि मला हे बघून आहे ना खूप भारी वाटलं, की यार लोकं कनेक्ट होत आहे प्रॉपरली इमोशनली सुद्धा आणि प्रॉपर लेक्चर बघताय आणि कमेंटसुद्धा करताय. तर तुम्हाला पण काही सजेशन असेल तर ते मला सांगत जा. जसं की इथं पण निरंक चा समानार्थी शब्द रिक्त असा होतो. आपण म्हणतो ना, की मागणीपत्र हे निरंक आलं. निरंक म्हणजेच रिक्त आलं. तर तो मला त्या ठिकाणी आठवला नव्हता. तर आपल्या ह्या निकिता रामटक्के मॅडम आहेत. त्यांनी आपल्याला इथं कमेंट करून सांगितलेलं आहे. अजून एक आहे आपले लखन राठोड नावाचे सर आहेत. तर मी एक समूहदर्शक शब्दांचा व्हिडिओ घेतला होता. त्याच्यामध्ये लमानांचा तांडा असतो, असं मी सांगितलं होतं. त्या सरांनी कमेंट करून सांगितलं, की "सर मी तांड्यातच राहतो." आणि मला आनंद वाटला, की एक प्रत्येक कानाकोपऱ्यातून आपले व्हिडिओ बघितले जात आहेत. तर तुमच्या पण काही अडी-अडचणी असतील किंवा सजेशन असतील, तर ते मला कमेंट करून सांगत जा. आणि कोणत्या चॅप्टरवरती व्हिडिओ बनवायचा ते सुद्धा सांगत चला. पुढे आपलं पैस या पुस्तकाच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत? असं त्यांनी विचारलंय. तर पैस या पुस्तकाच्या लेखिका आहे दुर्गा भागवत आणि हा प्रश्न माढा 2022ला विचारला गेलेला होता. तर दुर्गा भागवत यांचं खूप सारी मराठी साहित्य आहे. तर त्याच्यामध्ये व्यासपर्व येतं त्यांचं, संस्कृती संचित येतं, भावमुद्रा येतं, विचार संचित येतं. पुढे ऋतुचक्र, निसर्गोत्सव हे त्यांनी एन्व्हायर्नमेंटवरती लिहिलेले लिटरेचर आहे किंवा साहित्य आहे. बाकी त्यांनी लोककथा खूप साऱ्या लिहिल्या. त्याच्यामध्ये संताळांच्या लोककथा, मध्य प्रदेशाची वनकथा, दख्खनच्या लोककथा, इतर लोककथाचं सुद्धा त्यांचं साहित्य आहे. आणि इतर साहित्यामध्ये त्यांचं आठवले तसे, खमंग, प्रासंगिका, दुपानी, आस्वाद आणि अक्षप असं त्यांचं इतर साहित्य आहे. आता आपला जो 3rd नंबरचा ऑप्शन आहे, इरावती कर्वे, खूप महान व्यक्ती होती ही. तर यांनी आमची संस्कृती नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि गंगाजले असे त्यांचे 2 पुस्तकं आहेत. ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. 4th ऑप्शनमध्ये आपल्याला गोदावरी परुळेकर हे एक खूप मोठं व्यक्तिमत्व होतं. त्यांचं सुद्धा नाव आलं आहे. तर बघूयात. त्यांचं साहित्य होतं जेव्हा माणूस जागा होतो. हे खूप महत्त्वाचं पुस्तक आहे त्यांचं. ते लक्षात ठेवायचं. वारली समुदायामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. तर ते सुद्धा लक्षात ठेवायचं. आणि त्या एकमेव महिला होत्या ऑल इंडिया किसान सभेच्या, ज्या की प्रेसिडेंट बनल्या होत्या. आणि दादरा नगर हवेलीच्या स्वातंत्र्यामध्ये त्यांची प्रमुख भूमिका होती. जे आपल्याला पोर्तुगीजांपासून दादरा नगर हवेलीचं त्याला लिबरेट करायचं होतं. त्याच्यामध्ये गोदावरी परुळेकर आणि त्यांचे जे मिस्टर होते शामराव परुळेकर, त्यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. तर गोदावरी परुळेकर, त्यांचं साहित्य, त्यांचं काम लक्षात ठेवायचं. इथे मी इरावती कर्वे यांची 2 पुस्तकं सांगितली, ते सुद्धा लिहून घ्यायची. आणि दुर्गा भागवत यांची इतर साहित्यकृतीसुद्धा एक तर स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या. पुढचा आपला प्रश्न आहे, वसंत आबाजी डहाके यांचा चित्रलिपी हा टिंबटिंबा आहे. तर काय चित्रलिपी? हा त्यांचा कविता संग्रह आहे. PCMC 2023 या एक्झाममध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. पुढे आपल्याला विचारलं आहे त्यांनी, आधुनिक मराठी कविताचे जनक हा मान कुणाला मिळालेला आहे? तर हा मान केशवसूत यांना मिळालेला आहे. आणि आत्ताच आपण बघितलं, की केशवसूत आपण कृष्णाजी केशव दामले यांना म्हणतो. पुढे आहे शांता शेळके, हे आपलं ऑप्शन आहे. तर त्यांच्या आपण काही साहित्यकृती बघूयात. वर्षा, गोंधन, रूपसी, तोच चंद्रमा, अनोळख, कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती या त्यांचे कविता संग्रह आहेत. आणि त्यांनी काही गीतलेखन केलं आहे, जसं की रेशमाच्या रेघांनी, जेजुरीच्या खंडेराया, ही चाल तुरू तुरू, आम्ही जातो आमच्या गावा, हे जे गाणे लिहिलेत ना, ह्या गाण्याचं लेखन शांता शेळके यांनी केलेलं आहे. तर हे टिपून ठेवा. पुढचं आहे आपलं एकच प्याला, हे नाटक कुणी लिहिलं आहे? आता नाटक विचारलंय तर ते नाटकाचे लेखक आहे राम गणेश गडकरी. आणि एकच प्याला नावाचं ना एक पुस्तकसुद्धा आहे. ते पुस्तक लिहिलेलं आहे पु ल देशपांडे यांनी. ते पुस्तकच वाटलंच तर मी तुम्हाला शेअर करेल. पण राम गणेश गडकरी यांचं नाटक एकच प्याला हे आहे. आणि राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव जर विचारलं तर ते गोविंदाग्रज येतं, ते लक्षात ठेवा. पुढे आपलं
प्रश्न आहे की खालीलपैकी कोण सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक आहेत? ITI 2022 या एक्झाममध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. तर सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक आहेत स्वामी दयानंद सरस्वती. आता स्वामी दयानंद सरस्वती यांच्या संदर्भात अजून एक फॅक्ट येतो, जो की आर्य समाजाची स्थापना ती त्यांनी 1875 साली मुंबई येथे केलेली होती. पण त्याचं नंतर त्यांनी जे मुख्यालय आहे ना, ते लाहोरला शिफ्ट केलं होतं, ते लक्षात ठेवायचं. स्थापना म्हणलं तर मुंबई येतं आणि त्याचं मुख्यालय म्हणलं तर लाहोरला येतं. पुढे मला सांगा, स्वामी विवेकानंदांनी सुद्धा एक संस्था स्थापन केली होती, ती कोणती होती? ती तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. पुढे आपण बघूयात, माझी जन्मठेप माझी जन्मठेप हा आत्मचरित्र कुणाचा आहे? PCMC 2023 या एक्झाममध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. तर माझी जन्मठेप हा आत्मचरित्र विनायक दामोदर सावरकरांचा आहे आणि त्यांचे इतर आपण जर साहित्यकृती बघितली त्याच्यामध्ये 1857चे स्वातंत्र्य समर, हिंदुत्व हिंदू कोण हे त्यांचं महत्त्वाचं पुस्तक आहे आणि सर्वात महत्त्वाचं भारतीय इतिहासातील 6 सोनेरी पाने हे त्यांनी पुस्तक लिहिलं आहे. तर हे पुस्तक आहे ना, जे राज्यसेवा इंटरव्ह्यूला होते ना, त्या मुलांना सुद्धा विचारलं गेलं होतं की या पुस्तकाचे लेखक कोण आहे म्हणून. अजून त्यांची इतर पुस्तके जसं की कालापानी, मोपला, जातीभेद विवेक. मोपला ही कादंबरी केरळमध्ये एक रिवोल्ट झाला होता त्या संदर्भात आहे आणि जातीभेद विवेक आता तुम्ही बघितलं असेल की पतितपावन मंदिर स्थापन केलं होतं सावरकरांनी रायगडमध्ये. तर त्यांनी भेद जो होतो त्याच्या विरोधात भरपूर काम केलं होतं आणि त्या संदर्भात हे पुस्तक त्यांनी जातीभेद विवेकसुद्धा लिहिलेलं आहे. इतर काही फॅक्ट्स आहे ना त्यांचे हे जास्त माहीत नाही लोकांना, तर ते लिहून ठेवा, विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. पुढे आहे ज्ञानेश्वरी ग्रंथाचा रचनाकाल कोणता आहे? म्हणजे कोणत्या साली ते लिहिलं गेलं? माढा 2022 या एक्झाममध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. तो इसवी सन 1212 या साली ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केली होती आणि ती केली होती संत ज्ञानेश्वर यांनी. आता त्यांचं जर ठिकाण विचारलं तर ते येतं आळंदी पुणे, लक्षात ठेवा. पुढचा आहे आपला प्रश्न, मनाचे श्लोक कुणी रचले असं विचारलंय टेट 2023 या एक्झाममध्ये. तर ते रचले आहेत संत रामदास आणि संत रामदास हे कुणाचे गुरु होते? तर ते होते छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु, लक्षात ठेवायचं. पुढे आपलं, माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजासी जिंके या ओवीचे रचनाकार कोण आहेत? तर या ओवीचे रचनाकार संत ज्ञानेश्वर हे आहेत आणि हा प्रश्न ITI 2022 या एक्झाममध्ये विचारला गेला होता. पुढे आहे आपला, वारकरी संप्रदायातील कोणत्या संताचे वास्तव्य पैठण येथे होते? तर संत एकनाथ यांचे वास्तव्य पैठण येथे होते. संत तुकाराम यांचे वास्तव्य देहू पुणे येथे होते. हे लक्षात ठेवायचे, 2 महत्त्वाचे आहे ते इथे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. पुढचा आपला प्रश्न आहे, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर ही कविता कुणाची आहे? WRT 2023 एक्झाममध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. तर ही रचना बहिणाबाई चौधरी यांची आहे. पुढे आहे, आता बहिणाबाई चौधरी ना हे विद्यापीठाचं नाव सुद्धा आहे. तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढे आहे आपला, लघुनिबंध संग्रहामधील वि. स. खांडेकर यांचा संग्रह कोणता ते ओळखा. तर मजंदार या नावाचा लघुनिबंध संग्रह वि. स. खांडेकर यांनी लिहिलेला आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढे विचारलं आपल्याला, अखंड या नावाने कोणी काव्यरचना केली? माढा 2022 या एक्झाममध्ये विचारलेला हा प्रश्न आहे आणि अखंड या नावाने काव्यरचना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली आहे. पुढे आहे आपलं, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? PCMC 2023 या एक्झाममध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. तर ययाती या कादंबरीचे लेखक आहेत वि. स. खांडेकर, लक्षात ठेवायचं. शिवाजी सावंतांची छावा ही कादंबरी, ती पण लक्षात ठेवायची. पुढे आपलं, श्रीजन्म म्हणून न व्हावे उदास असे कोण म्हणाले? तर असं म्हटलेलं आहे जनाबाई यांनी, संत जनाबाई, लक्षात ठेवा कोण म्हणलंय. आता बघा, हे थोडंसं तुम्हाला आहे ना अभंग टाईप वाटतं ना, तर ह्या गोष्टी यांनी लिहिलेल्या आहे असं तुम्हाला लक्षात राहू शकतं. श्रीजन्म म्हणून न व्हावे उदास. पुढचा आपला प्रश्न आहे, अपूर्वाई या प्रवास वर्णनाचे लेखक कोण आहेत ते सांगा. तर अपूर्वाई हा प्रवास वर्णन पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेला आहे. पुढे आपला, बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक आपल्याला विचारले. ITI 2022 या एक्झाममध्ये आलेला हा प्रश्न आहे आणि बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक आहेत व्यंकटेश माडगुळकर, ते लक्षात ठेवायचे. पुढचा आपला प्रश्न आहे, कणा ही कविता कोणी लिहिली? WRT 2022 या एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न आहे. कणा या कवितेचे लेखक हे कुसुमाग्रज आहेत, ते लक्षात ठेवायचे. पुढे आपला प्रश्न आहे, विशाखा या काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? तर विशाखा हा काव्यसंग्रह कुसुमाग्रजांचा आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढे आपला प्रश्न, अज्ञात अन्यावर हा
टिंबटिंब यांचा कथासंग्रह आहे. ITI 2022 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे आणि हा कथासंग्रह अरुणा डेरे लिखित आहे. पुढे आपण बघूयात, धग असतेच आसपास डॅश डॅश यांचा कविता संग्रह आहे. आता हा कविता संग्रह धग असतेच आसपास कल्पना दुधाळ यांनी लिहिलेला आहे. माढा 2022 या एक्झाममध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. पुढे त्यांनी विचारलंय, जिप्सी हा कोणाचा कविता संग्रह आहे. माढा 2022 या एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न आहे आणि जिप्सी हा कविता संग्रह मंगेश पाडगावकर लिखित आहे. पुढे त्यांनी आपल्याला विचारले की महानुभव संप्रदायाचा ग्रंथ ओळखा. PCMC 2023 या एक्झाममध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. तर महानुभव संप्रदायाचा ग्रंथ आहे लीळा चरित्र आणि हा माहीन भटांनी लिहिलेला आहे. तो लक्षात ठेवायचा. हा प्रश्न आहे ना खूप वेळेस येतो, तर तो लक्षात ठेवायचा. मी तुम्हाला सांगितलं गंगाजल हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, इरावती कर्वे यांनी लिहिलेलं आहे. आणि ऋतुचक्र सुद्धा मी तुम्हाला सांगितलं कोणी लिहिलंय, तर ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. ऋतुचक्र शांता शेळके लिखित आहे. पुढे आहे आपलं ज्ञानेश्वरी ही संस्कृत भाषेतील कोणत्या ग्रंथावर आधारित आहे. माढा 2022ला विचारलाय. तर जे आपली भगवद्गीता आहे ना त्याच आधारावरती ज्ञानेश्वरी लिखित आहे. भगवद्गीता ही संस्कृतमध्ये होती आणि ज्ञानेश्वरी ही मराठीमध्ये आहे, म्हणून त्याला फार जास्त महत्त्व आहे. पुढे आपलं राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिल्या, म्हणजे त्यांचं टोपण नावच विचारलंय. तर राम गणेश गडकरी यांनी गोविंदाग्रज या टोपण नावाने लेखन केलेलं आहे. PCMC 2023 या एक्झाममध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. पुढे आपल्याला त्यांनी विचारलं 1938 साली मुंबई येथे भरलेल्या साहित्य संमेलनात व्युत्पत्ती कोशाची जबाबदारी यांच्यावर सोपवण्यात आली. कोणता आहे तो व्युत्पत्ती कोश? तो याची जबाबदारी कृपा कुलकर्णी यांच्यावरती सोपवण्यात आली होती. जबाबदारी म्हणजेच कृपा. तुम्ही एखादी गोष्ट माझ्यावर सोपवून माझ्यावरती कृपा केली किंवा जबाबदारी देऊन कृपा केली असं लक्षात ठेवा. कृपा कुलकर्णी हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे आपलं डॅश डॅशसाठी अभिनव दर्पण हे लिखित साहित्याचा मुख्य स्रोत आहे. तर याचं लक्षात ठेवा, भरतनाट्यमचा आहे ना मुख्य स्रोत हा अभिनव दर्पण आहे, लक्षात ठेवा. पुढे आहे व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण? तर सगळ्यांना माहिती असेल हे पुस्तक खूप फेमस आहे. पु ल देशपांडे यांचं हे पुस्तक आहे. आणि खाली ऑप्शनमध्ये आपल्याला नामदेव ढसाळ सुद्धा दिले. तर नामदेव ढसाळांचे दोन गोष्टी लक्षात ठेवा. तर त्यांचा गोलपिटा हा कविता संग्रह आहे, तो खूप फेमस आहे. आणि पुढचा दलित पॅन्थर नावाची संस्था जी स्थापना झाली होती, तर त्या स्थापनेमध्ये त्यांचा महत्त्वाचा रोल होता. नामदेव ढसाळांचा दलित पॅन्थरमध्ये महत्त्वाचा रोल होता आणि त्यांचा कविता संग्रह आहे गोलपिटा. हे लक्षात ठेवायचे दोन फॅक्ट. पुढचं आहे शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. ITI 2022 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर शाळा या पुस्तकाचे लेखक आहेत मिलिंद बोकील, लक्षात ठेवायचं. पुढे विचारलंय त्यांनी आपल्याला पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहे. ITI 2022 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. आणि पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक आहेत विश्वास पाटील. त्यांचे इतर पुस्तक आहेत संभाजी, पांगिरा, बंदारुपाया हे आहे इथं. बंदारुपाया, पांगिरा आणि संभाजी हे त्यांचे इतर पुस्तकं आहेत, ते लक्षात ठेवायचे. आता पांगिरावरती ना याच्या अगोदर सुद्धा खूप वेळेस प्रश्न विचारलाय. तर पांगिरा हा जो त्यांचं पुस्तक आहे ना, तर ज्या ग्रामीण भागामध्ये समस्या उद्भवतात ना त्याच्यावरती लिहिलेला आहे. आणि संभाजी कादंबरी ही छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावरती त्यांनी लिहिलेली आहे. पुढे आपण बघूयात की खालीलपैकी कोणत्या पुस्तकाचे लेखक रणजित देसाई यांनी केलेले नाही. टेट 2023 या पुस्तकामध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. तर कांचनमृग नावाचं जे पुस्तक आहे ते रणजित देसाई यांनीच लिहिलेलं आहे. श्रीमान योगी हे सुद्धा रणजित देसाई लिखित आहे आणि स्वामी सुद्धा रणजित देसाई लिखित आहे. तर मग युगंधर हे पुस्तक शिवाजी सावंत लिखित आहे, रणजित देसाई यांनी ते लिहिलेलं नाही, ते लक्षात ठेवायचं. पुढे आपलं ओळखलत का सर मला ही प्रसिद्ध कविता कणा कोणत्या कवीची आहे. माढा 2022 मध्ये विचारलंय त्यांनी. तर ही कविता कुसुमाग्रज यांची आहे. पुढे आहे आपल्याला राम गणेश गडकरी यांना कोणत्या नावाने कविता लिहिल्या. तर गोविंदाग्रज हे आपण बघितलं आहे. पुढे यांनी आपल्याला जोड्या लावायला विचारलं, लेखकांचं नाव दिलं आणि पुढे त्यांचे टोपण नावं दिलेले. तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी बालकवी म्हणून लेखन केलेलं आहे. विवा शिरवाडकर यांनी कुसुमाग्रज हे त्यांचं टोपण नाव आहे किंवा त्यांनी त्या नावाने लेखन केलेलं आहे. प्रल्हाद केशव आत्रे यांनी अनिल या नावाने लेखन केलेलं आहे. आणि केशव कुमार या टोपण नावाने आत्माराम रावजी देशपांडे यांनी लेखन केलेलं आहे. आता अनिल हा शब्द कोणत्या शब्दाचा समार्थी येतो ते तुम्ही मला सांगायचं. अनिल म्हणजेच वारा येतो का रे, सांगा बरं. अनिल म्हणजेच वारा येतो का. आणि समीर या शब्दाचा सुद्धा तोच अर्थ येतो का हे तुम्ही मला सांगायचं आहे. पुढे आपण बघूयात शेतकऱ्यांचा आसूड ही साहित्य कृती कोणाची आहे. माढा 2022 या एक्झाममध्ये विचारलेला हा प्रश्न आहे.
तर शेतकऱ्यांचा असूड हा साहित्यकृती ज्योतिराव फुले यांनी लिहिलेली आहे. महात्मा ज्योतिराव फुले. आणि त्यांनी इतर लिहिलेले जर आपण ग्रंथ बघितले तर त्याच्यामध्ये गुलामगिरी, तृतीय रत्न, ब्राह्मणांचे कसब, अस्पृश्यांची कैफियत, इशारा, सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक त्यांनी मला वाटतं त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालं होतं. आणि 1873 साली त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती. हे लक्षात ठेवायचं. आणि हे पुस्तकं वारंवार जर तुम्ही वाचले तर तुमच्या लक्षात राहणार आहेत. पुढे आपण बघूयात, खालीलपैकी कोणत्या साहित्यकाराला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही. म्हाडा 2022 या एक्झाममध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. तर कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ भेटलेला आहे. भालचंद्र नेमाडे यांना सुद्धा हा पुरस्कार भेटलेला आहे. विंदा करंदीकर यांना सुद्धा हा पुरस्कार भेटलेला आहे. पु ल देशपांडे यांना ज्ञानपीठ भेटलेला नाही आहे. त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार भेटलेला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार ते लक्षात ठेवायचं. आणि त्यांना पहिलाच म्हणजे जो पहिला पुरस्कार देण्यात आला होता ना, तो महाराष्ट्र भूषण पहिला पुरस्कार हा पु ल देशपांडे यांना भेटलेला आहे. आणि दुसरा लता मंगेशकर यांना भेटलेला आहे. जर मी चुकत असेल तर मला करेक्ट करा, कमेंटमध्ये सांगा. पुढचं आहे आपलं, महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक कोण आहेत. टेट 2023 या एक्झाममध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. आणि महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक आहे चक्रधर स्वामी, लक्षात ठेवायचे. आणि त्याचा जर प्रमुख ग्रंथ विचारला तर तो कोणता आहे, तो लीळाचरित्र. आणि त्याचे लेखक माहिन भट हे आहेत. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. पुढे आहे, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा ही काव्यपंक्ती कोणी रचली. तर ही काव्यपंक्ती जगदीश खेबुडकर यांनी लिखित आहे. पुढे विचारलंय त्यांनी आपल्याला, नटसम्राट या नाटकाचे लेखक आणि PCMC 2023 या एक्झाममध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. तर नटसम्राट हे नाटक विष्णू वामन शिरवाडकर यांनी लिहिलेलं आहे. पुढचा आपण प्रश्न बघूयात, गाथा सप्तशती या पुस्तकाची रचना कोणत्या सातवहन राजाने केली असं त्यांनी विचारलंय. तर हाल या राजाने गाथा सप्तशती या ग्रंथाची रचना केली होती. सिमुख हा कोण होता रे. सिमुख हा सातवाहन जे राज्य होतं किंवा सातवाहन राज्याचा संस्थापक होता तो सिमुख. आणि हे गौतमीपुत्र सत्कर्णी नाणे घाटामधले हे तुम्हाला माहितीच असणार आहे. आईचं नाव लावायचे ते. पुढचा आहे आपला प्रश्न, प्रकाश वाटा हे आत्मचरित्र टिंबटिंब यांचं आहे. ITI 2022 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. तर प्रकाश वाटा हे पुस्तक डॉक्टर प्रकाश आमटे यांनी लिहिलेलं आहे. ते लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आपला आहे, त्यांनी विचारलं हे शास्त्रीय नृत्य प्रकारावरती विचारलेला प्रश्न आहे. त्याच्यामध्ये त्यांनी विचारले, खालीलपैकी कोणता शास्त्रीय नृत्य प्रकार संत आणि सुधारक महापुरुष शंकरदेव यांनी प्रस्तुत केलेला आहे. तो आहे सत्तरीय. ते लक्षात ठेवाय. सत्तरीय डान्स क्लासिकल डान्स आहे हा. तर हा कोणी प्रस्तुत केलेला आहे, तर तो शंकरदेव यांनी प्रस्तुत केलेला आहे. पुढचा आहे आपल्याला विचारलेलं की पुढीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. तर भालचंद्र नेमाडे यांना हिंदू कादंबरीसाठी हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार 2014 साली 50वा ज्ञानपीठ होता, तो लक्षात ठेवायचं, देण्यात आला होता. पुढे बघूयात आपण, ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक कोण आहेत. तर इथं विंदा करंदीकर हे त्याचं इथं मी चुकीचं हे झालेलं आहे माझ्याकडून. त्याचे पहिले मराठी लेखक आहे वि.स. खांडेकर. त्यांना 1974 साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. तर पहिले मराठी लेखक आहे वि.स. खांडेकर. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक जर म्हणलं तर कोण येतं, वि.स. खांडेकर येतं. विंदा करंदीकर येत नाही, हे तुम्ही करेक्शन करून घ्यायचं आहे. आणि त्यांना पुरस्कार भेटला 1974. वि.स. खांडेकरांची सर्वात महत्त्वाची कादंबरी ययाती म्हणून येते. आणि यांच्याबद्दल ना मी ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा टाकलेले आहे. टेलिग्राम चॅनलचा आपलं युजर नेम आहे ॲनोनायमस, हा एक शब्द आहे. लगेच MPSC टाईप करायचं आणि त्याच्या पुढेच तुम्ही ॲस्पिरंट टाईप करायचं. काय ॲस्पिरंट हे सर्च करा, तुम्हाला भेटून जाईल. एक 70-75 काहीतरी सबस्क्रायबर होते त्याला सकाळपर्यंत. पुढे आपण बघूयात, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली. म्हाडा 2022 मध्ये विचारलेला हा प्रश्न होता. आणि सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली आहे. तर ती केलेली आहे 1873 साली, हे लक्षात ठेवायचं. पुढे आपण बघूयात, भारतीय शास्त्रीय नृत्याच्या कोणत्या प्रकाराला तंजोर चौकडीचे मोठे योगदान मिळाले. PCMC 2023 या एक्झाममध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर आहे भरतनाट्यम, हे लक्षात ठेवायचं. पुढे विचारलं त्यांनी, वाल्मिकीच्या ग्रंथाचे नाव काय. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की रामायण कुणी लिहिलं आहे, तर ते लिहिलेलं आहे वाल्मिकी यांनी.
ITI 2022ला विचारलेला हा प्रश्न आहे. पुढे त्यांनी आपल्याला विचारलं आहे टेट 2023 या एक्झाममध्ये की संत तुकारामांनी कोणत्या प्रकारची रचना केली. तर संत तुकारामांनी अभंग या प्रकारची रचना केली आणि अभंगालाच आपण एक समानार्थी शब्द बघितला होता. त्यालाच आपण कवितासुद्धा म्हणतो आणि मी त्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जे संत साहित्य त्याच्यामध्ये कवितांना अभंग असं म्हटलं गेलेलं आहे. पुढचा आपला प्रश्न आहे प्रभाकर पाध्ये यांचे साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेले सौंदर्यानुभव हे पुस्तक डॅश डॅश या प्रकारातील आहे. WRD 2022 या एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न आहे आणि हे त्यांचं जे पुस्तक आहे सौंदर्यानुभव म्हणून तर ते एक प्रकारचं समीक्षा प्रकारातील आहे हे लक्षात ठेवायचं. पुढे आपण बघूयात कूट अभंग रचना कोणी केली असं विचारलं त्यांनी माढा 2022ला. तर मुक्ताबाई यांनी कूट अभंगांची रचना केलेली आहे. पुढचा आपला प्रश्न आहे की छावा या कादंबरीचे लेखक आपल्याला ITI 2022 या एक्झाममध्ये विचारले. तर छावा या कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत आहे. पुढचा आहे आपल्याला विचारलेला प्रश्न भूमी या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पुस्तकाच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत. तर भूमी या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पुस्तकाच्या लेखिका आहेत आशा बगे म्हणून ते लक्षात ठेवायचं. पुढचं आपल्याला विचारलं आहे श्यामची आई या ग्रंथाचे लेखक जे की आहे साने गुरुजी हे सगळ्यांना पाठ असणार आहे. पुढे आपल्याला विचारले अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर ही कविता कुणाची आहे. तर ही कविता आहे बहिणाबाई चौधरी यांची. ITI 2022ला विचारलेला हा प्रश्न आहे. पुढे त्यांनी आपल्याला विचारले नासी फडके यांचे खालीलपैकी कोणत्या साहित्य प्रकारात महत्त्वाचे योगदान आहे. माढा 2022ला विचारलेला हा प्रश्न आहे. तर कादंबरीमध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. पुढे आपल्याला विचारलंय की खालीलपैकी कोणते मत बसवेश्वरांच्या विचारांशी सुसंगत नाही. तर आपण वाचूया टेट 2023 या एक्झाममध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. तर बालविवाहाला विरोध होता का रे त्यांचा. तर होता. आपल्याला विचारलंय सुसंगत नाही. समतेचा त्यांनी पुरस्कार केला का. तर केला. लोक शिक्षणासाठी लोकभाषा कानडीचा आधार घेतला का रे. तर घेतला. कर्नाटकमध्ये तुम्हाला यांचं जास्त हे दिसेल. पुढे चौथा ऑप्शन आहे आपलं वर्णाश्रम धर्मातील विषमतेचं त्यांनी समर्थन केलं का. समर्थन नाही केलं, त्याचं त्यांनी खंडन केलेलं आहे. वर्णाश्रमाला त्यांनी विरोध केलेला होता हे लक्षात ठेवायचं. संत बसवेश्वर इथं संत बसवेश्वर लक्षात ठेवा. पुढे आपल्याला प्रश्न विचारलाय गझल हा रचनाबंध लोकप्रिय करण्यात कोणाचा सिंहाचा वाटा आहे. तर मराठीमध्ये ना मी तुम्हाला समार्थी शब्दांची सिरीज घेत होतो. त्याच्यामध्ये एक मराठीचा फेमस शायर सांगितला होता मी तुम्हाला भाऊसाहेब पाटणकर. आणि गझल जर कोणी सगळ्यात जास्त फेमस केल्या ना तर त्या सुरेश भट यांनी केलेल्या आहेत. त्यांची एक खूप फेमस म्हणजे मोटिवेशनल जी गझल आहे ती मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती टाकेल. की ती गझल अशी आहे की हे असे असले तरी हे असे असणार नाही, हे असे असले तरी हे असे असणार नाही, आमचा दिवस येणार आहे तो घरी बसणार नाही. ही त्यांची गझल आहे. मला प्रॉपरली सांगता आली नाही ती मी टेलिग्राम चॅनलला टाकेल तिथे वाचून घ्या. पुढे आपला प्रश्न आहे पार्टनर म्हणून. तर पार्टनर या पुस्तकाचे लेखक आहेत वपू काळे. पार्टनर पुस्तकाचे लेखक वपू काळे हे आहेत हे लक्षात ठेवायचं. आणि अजून एक फॅक्ट सांगतो मित्रांनो वपू काळे यांचे आहे ना जवळपास मी 40 ते 42 पुस्तकं वाचलेली. मला आता एक्झॅक्टली आठवत नाही पण माझ्याकडे 40 का 42 पुस्तकांचा त्यांचा संग्रह आहे. तो पूर्ण मी वाचलेला आहे कोविडच्या काळामध्ये. खूप मस्त आहे त्यांचं वपूर्झा नावाचं पुस्तक. आणि अजून सांगतो तुम्हाला आम्ही सारे अर्जुन हे 2 पुस्तकं आहे ना आवर्जून वाचायला पाहिजे. तुम्ही जर पुण्यात राहत असाल तर जी आपली ABC चौकातली गल्ली तिथे हे 150-150 रुपयाला भेटणारे पुस्तक आहे ते नक्की तुम्ही घ्या आणि वाचा. पुढे आपल्याला विचारलं आहे त्यांनी की ग्रामगीता ही साहित्यकृती कोणाची आहे. तर ग्रामगीता ही साहित्यकृती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली आहे. खूप महत्त्वाचं पुस्तक आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ना एक IAS ऑफिसर होते जालन्याला पोस्टेड होते ते. आता त्यांचं नाव मी परत विसरलो आहे. तर त्यांनी ह्या पुस्तकाला ना खूप प्रमोट केलं होतं. म्हणजे ते स्वतःच्या जेव्हा ते यूट्यूबवरती सांगायचे की माझे अनुभव कसे वगैरे त्याच्यामध्ये ते सांगायचे की एक महाराष्ट्रामध्ये जे संत होते ॲक्च्युली जे IAS ऑफिसर होते ते हिमाचल प्रदेशचे होते किंवा उत्तराखंड असे कोणते तरी राज्यातले होते पण महाराष्ट्रातले नव्हते ते. आणि मग ते सांगायचे की ह्या पुस्तकाचा मला किती फायदा होतोय प्रशासनामध्ये. तर हे पुस्तक आहे ना तुम्ही सुद्धा वाचायला हवं जर तुम्हाला प्रशासनात जायची आवड असेल तर. पुढे आपण बघूयात आपला हा शेवटचा प्रश्न आहे की बटाट्याची चाळ या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहे. तर बटाट्याची चाळ हे पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं आहे.
तर एवढे आपण जवळपास 100 एक क्वेश्चन बघितले आणि जवळपास भरपूर सारे फॅक्ट्स बघितले. मी तुम्हाला काही ॲडिशनल गोष्टीसुद्धा सांगितल्या. लेक्चर कसं वाटलं ते तुम्ही मला सांगा. काही ठिकाणी फंबल होतोय, पण विथ द टाईम इम्प्रूव्हमेंट होईल. स्टे कनेक्टेड गाईज, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक यू.